वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी 71 वर्षापूर्वी सुरुवात केलेली महापदयात्रा अहमदपूर येथील भक्तिस्थळाहून कपिलधार येथे संपन्न होते आणि त्याच महापदयात्रेच्या निमित्तानं मी या क्राऊडमध्ये आलेलो आहे। बघू शकता तुम्ही माझ्या पाठीमागे जे आहे संपूर्ण हे भाविक जे आहेत आता भोजन करण्यासाठी बसलेले आहेत आणि या ठिकाणी लातूर येथून मान्यवर आलेले आहेत। मी त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहेत। खऱ्या अर्थानं किती वर्षापासून ही सेवा त्यांच्या माध्यमातून सुरू आहे संपूर्ण काही माहिती घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। तुमचा अगोदर मला पूर्ण परिचय सांगा, अलीकडे या म्हणजे हे आपला व्यवस्थित कव्हर करते। मी नागेश स्वामी, मन्मथ स्वामी प्रतिष्ठान लातूरचा एक कार्यकर्ता आहे। मागील 13व्या वर्षापासून हे 13वे वर्ष आहे। परमपूज्य राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या प्रेरणेनं जी महापदयात्रा शिवयोगी मन्मथ स्वामी यांच्या संजीवन समाधीसाठी निघते, या महापदयात्रेमध्ये या ठिकाणी आजूबाजूला म्हणजे हे जे स्थळ आहे इथून दोन्ही बाजू जवळपास 10 ते 15 किलोमीटरवर कुठलंही गाव नव्हतं किंवा कुठल्याही ग्रामस्थातर्फे भक्तांना जे काही मध्यान्ह भोजन आणि संध्याकाळचं भोजन यासाठी सेवा द्यायची असते ते गावकरी जवळ नसल्यामुळे या ठिकाणी सेवेचा अभाव राहत होता। गुरुमाऊलीच्या अंतःकरणातील प्रेरणेने कदाचित लातूरवाशांना ही सुवर्ण संधी भेटली असावी। संत राष्ट्रसंतांच्या दिव्य सानिध्यामध्ये आम्ही सातत्यानं मागील 13 वर्षापासून ही अन्नछत्र चालवण्याची या ठिकाणी सेवा देत आहोत। मला या ठिकाणी सांगण्यास आनंद होतो की शहरातील आम्ही काही व्यावसायिक मंडळी आणि इतर काही मोजकी मंडळी एकत्र येऊन ही सेवा देण्याचा सातत्यानं आम्ही प्रयत्न करत आहोत आणि गुरुमाऊलींच्या आशीर्वादानं ही अखंडपणे सेवा चालू आहे। आमच्या या प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रसंतांच्या प्रेरणेचा जी ज्ञानाचा विना आहे तो विना म्हणजे आमच्या या प्रतिष्ठानचा अध्यक्ष आहे आणि जे टाळ आहेत ह्या प्रतिष्ठानचे सदस्य आहेत आणि मृदंग हा या प्रतिष्ठानचा सचिव आहे। हीच भावना आम्ही मनामध्ये जोपासून मागील 12 वर्षापासून या प्रतिष्ठानच्या वतीनं महापदयात्रेतील भक्तांसाठी या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करतो आणि या महाप्रसाद झाल्यानंतर मध्यान्हपासून सायंकाळपर्यंत महाप्रसादाची सेवा देतो। यानंतर सायंकाळी ज्यावेळी सर्व शिवाचार्य आणि गुरुवर्यांचं आगमन होतं ही वेळ म्हणजे आमच्या सर्वांसाठी अतिशय मनाला आनंद देणारी, पूर्ण उत्साह भरून निघणारी आणि ही ऊर्जा आम्हाला पुढील येणाऱ्या वर्षभरासाठी टिकणारी ऊर्जा असते। आणि ज्या ज्या वेळेस आम्ही या ठिकाणी अहमदपूरकर महाराजांचा रिंगण सोहळा स्वतःच्या याच नयनाने पाहतो, याच डोळी पाहतो, त्यावेळेस सर्व भक्त मंडळींचा आमच्या जी सेवेचं आहे ते पारणं फिटलं ही भावना आम्ही दरवर्षी व्यक्त करतो। आणि या ठिकाणी ही जी स्थळ आहे एक मिल आहे, श्रीमान मुंडे साहेबांनी आम्हाला निःशुल्क दरवर्षी ही जागा देतात। आम्ही त्यांचं पण या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो। सातत्याने आम्ही जे सेवा करतो त्या रिंगण सोहळा अतिशय दिमागदार असा आणि डोळ्याचं पारणं फेडणारा नयनरम्य या ठिकाणी रिंगण सोहळा होतो। त्यानंतर अगदी रात्रीचे 12-1 वाजेपर्यंत या ठिकाणी पावलं सर्व या ठिकाणी भक्त मंडळी पूर्ण बंधू भगिनी अगदी पूर्ण एकाग्रतेनं न्हावून जाऊन भक्तिरसात न्हावून जाऊन एकाग्रतेनं पावलं खेळतात आणि हा उपांत्य दिवस आहे। यानंतर पुढचा अंत्य दिवस मुक्कामाचा असतो। हा आमच्या सर्वांसाठी हा आनंदाचा सोहळा आहे। आम्ही परमपूज्य राष्ट्रसंत गुरुमाऊलीकडं एवढीच प्रार्थना करतो की ही सेवेची संधी उत्तरोत्तर आम्हाला मिळत जावी, किंबहुना या पुढील जे काही आमची पिढी आहे यांना पण हीच भावना हृदयामध्ये सतत त्यांच्या तेवत राहावी की हा भक्तीचा वारसा अखंडपणे आमच्याकडे चालू राहावा, एवढीच प्रार्थना करतो। माऊली माऊली
शिवराज माऊली, माऊली माऊली शिवलिंग माऊली अशा या जयघोषामध्ये कमीत कमी 5 ते 7 किलोमीटरपासून ही चालत येत असलेली रांग तुम्ही पाहताय. आणि याच ठिकाणी ऑफलाईनमध्ये मला सांगितल्याप्रमाणे हे खडी केंद्र आहे. या खडी केंद्राच्या नावानं ही जागा ओळखली जाते आणि या ठिकाणी हजारो लाखो भाविकांचा भोजन सोहळा, या ठिकाणी अन्नछत्र उभारण्यात आलेला आहे. अजून काही मी महत्त्वाची माहिती घेऊ इच्छितो आहे. सर, तुमचा अगोदर मला परिचय आणि या ठिकाणी किती सद्भक्तांचा मेळा जमला असेल, त्याचा आकडा किती असेल अंदाजे काय सांगता येईल? जवळजवळ आकडा इथून जवळ 20-25 हजारच होते. बरं. आणि असे शुद्धभाव ज्याचा देव अंकित तयाचा, ही शिकवण आम्हाला परमपूज्य राष्ट्रसंत गुरुमाऊलींनी दिली. आणि संत शिरोमणी मनमथ माऊली यांचा आशीर्वाद, परमपूज्य राष्ट्रसंत गुरुमाऊली यांची कृपा असल्यामुळे आताच नागेजी स्वामी यांनी सांगितल्याप्रमाणे या सद्भक्तांना 5 मिनिटसुद्धा वेळ नसत, पण केवळ आणि केवळ राष्ट्रसंत गुरुमाऊलीवरील निस्सीम श्रद्धा आणि या निस्सीम श्रद्धेमुळे आज 2-3 दिवस झाले याच्यामध्ये ते आहेत. आणि परवाच बिरमुटावरून आम्हाला फोन आला, आपला कार्यक्रम पत्रिके महापदयात्रा 4 तारखेला आहे. तर काल तयारी नव्हती, परवा दिवशी 1 दिवसामध्ये सगळं नियोजन करून, आणि ते सांगतात ही मी केलो नाही, ही राष्ट्रसंत गुरुमाऊलींनीच केली. कारण निरपेक्ष वृत्तीने धडपडणारी ही सगळी टीम आहे. याच्यामध्ये आत्ता सांगितल्याप्रमाणे नावाची गरज नाही, इथं भावाची गरज आहे. आणि ते भाव परमपूज्य आत्ता नागजीने सांगितल्याप्रमाणे इसवी सन 2012ला ही पहिली पदयात्रा निघाली. कपिलदार पदयात्रेचा हेतू धर्मप्रसाराचा, मनमथ राजा भक्ताचा हृदयाचा होऊ लागला. हा भाव आम्हाला माऊलींनी पदयात्रेतून शिकवला आणि ती जागृती आज पाहिली. आज लाखो लोक या पदयात्रेमध्ये आहेत. त्याचं कारण आमचे परमपूज्य वाक्य प्रमाण पारावार पारदृष्टे राष्ट्रसंत सद्गुरू शिवलिंग शिवाचार्य महाराज आणि संत शिरोमणी मनमथ स्वामी हे अधिष्ठान, आणि आमचं सदैव तत्पर आहे मनमथ स्वामी प्रतिष्ठान. सदैव कार्यामध्ये मग्न असणारे प्रतिष्ठान आहे. नाव कोणाचीच गरज नाही, फक्त आम्ही माऊलीसाठी काम. आता मला काल सांगितले, जब तक सूर्य चांद रहेगा तब तक हमारी ही सेवा यहाँ रहेगी. म्हणजे या ठिकाणी प्रति राष्ट्रसंत गुरुमाऊली, गुरु राजशेखर चंद्रशेखर शिवाचार्य माऊलीसुद्धा. कारण आज वय पाहिलं तर लहान आहे, आज विचार जर पाहिले तर किती महान आहेत. तर त्याच्यामागे एकच शक्ती आहे, ती शक्ती म्हणजे राष्ट्रसंत गुरुमाऊली ही शक्ती आहे. आणि संत शिरोमणी मनमथ स्वामी यांची कृपा आहे. आणि सुरुवात जर पाहिली तरी 2012ला बंडू स्वामी त्या ठिकाणी गेले होते, मला हे इथलं हे अन्नछत्र द्या म्हणून, दिले नाहीत. ज्यावेळेस ही सगळी टीम त्या ठिकाणी नंतर गेली दुसऱ्या वेळेस, त्यावेळेस 5 वर्षे आम्हाला वेटिंग करावी लागली. आणि वेटिंग केल्यानंतर हे भाग्यानं लावलं. आज 13वा वर्ष आहे, एक तप होऊन गेलेला आहे आणि तपानंतरचा ह्या दुसरं तप सुरू झालेलं आहे. याच्यामागे समाजाची कृपा आहे, भक्ताची कृपा आहे, परमपूज्य जगद्गुरू शिवाचार्य सर्व समस्त सद्भक्त या सर्वांचीच कृपा. आणि या कृपेमुळे ही पदयात्रा ही 13वी आहे. सर्वांचं सहकार्य आहे. पुन्हा एकदा नेनावे भरपूर मदत करतात. कारण राष्ट्रसंत गुरुमाऊली सांगायचे, पुण्य आणि दान हे छापून करायचं नाही, ते लपून करायचं. मला वाटतं ह्या सद्भक्तांनी ते सगळं आपलं मनोमत बांधलेलं आहे. आणि आज सकाळचीच घटना आहे, आम्हाला गाडीचा वेळ झाला, 11:30 यायचं होतं. महाजन साहेबाला गडबड जरा काम होतं, थांबा जरा बोरला पाणी लागू द्या असं म्हणल्याबरोबर त्या बोरला पाणी लागलं. जायचं कुठं, राष्ट्रसंत गुरुमाऊलीच्या पदयात्रेला जायचं आहे. आणि एक चमत्कार असा झाला, कमी फुटावर त्यांचा फायदा झाला. कारण गुरुची कृपा असल्यानंतर फायदाच होतो. आणि असं सगळ्या सद्भक्ताचा अनुभव आहे, अनेकाचे अनुभव आहेत, पण आजचा ताजा असल्यामुळं हा सांगितलो. अशी कृपा आमच्या सर्वांच्या पाठीशी असल्यामुळं, आणि गुरूंची कृपा, मनमथ माऊलीची कृपा, जगद्गुरू कृपा, बसव कृपा आमच्या सर्व सदैव राहो. आणि अशी सेवा या प्रतिष्ठानाला घडावो अशी परमपूज्य गुरुमाऊली यांच्या चरणी समर्पित करून मी या ठिकाणी माझं बोलणं थांबवतो. राष्ट्रसंतांच्या कृपेने चालत असलेली ही जी यात्रा आहे, अखंड चालत राहील, यामध्ये दुमत नाही. परंतु राष्ट्रसंत राजशेखर शिवाचार्य महाराज यांच्या रूपाने आजही वसुंधरा रत्न डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज या ठिकाणी विराजमान आहेत आणि ते आमच्याकडून हे सगळं कार्य करवून घेतात, अशा या सद्भक्तांच्या भावना आहेत. तुम्हाला वाटेल की आता हे मी काय करतो, बघू शकता तुम्ही इकडे जे भाविक बसले आहेत, मी त्यांच्याकडे सुद्धा जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. बघू शकता तुम्ही ह्या सद्भक्तांची वय आहे कमीत कमी 80च्या आसपासचे आहेत हे, आणि हे चालत आलेले आहेत आणि त्यांच्या काय भावना आहेत. खरं तर ते आता भोजन घेण्यासाठी बसलेले आहेत. काका, कुठून आलात? उदगीर तालुका. बरं, किती वर्षापासून चालत येता तुम्ही? हे 8 वर्षापासून चालत येतो. बरं, काय समाधान वाटतं ह्या पदयात्रेमध्ये आल्यानंतर? काहीच होऊ शकत नाही माझ्या पायाला सुद्धा. हां जेवल्यानंतर नाश्ता केलं समजा कुठं हां लगे आणि पायी म्हातारा लई चालले म्हणले,
आता म्हाताऱ्याला चलवलेले मनमत स्वामी मी चालणार नाही. मनमत स्वामीची कृपा आहे म्हणून मी चाललो. हा माझ्या संघ वर्षाला 1-2 दुसरेच घेऊन येतो. ते काही होईल अण्णा अरे चला असं घेऊन येतो. आहेच पोरात माझी मी इथं मध्ये काही नाही त्याच्यामध्ये. उदगीर पासून सद्भक्तांची स्फूर्ती जी आहे, मनमत स्वामीजींचा आशीर्वाद आहे, डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा आशीर्वाद आहे आणि त्या आशीर्वादानेच हे सर्व काही घडतंय. अजून काही महिलासुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत, आपण त्यांच्याकडे सुद्धा जाण्याचा प्रयत्न करूया. लहान लहान बालक देखील या ठिकाणी चालत आलेले असतात. तत्पूर्वी मी महिलांकडे जाण्याचा प्रयत्न करणार आहे. बघू शकता तुम्ही. हो बोल. तरुण युवक माझ्यासोबत असतील. बरं आपण इकडे जाऊया. सरांना मी विनंती करतो, बघा तुम्ही याच ठिकाणी असलेल्या महिलासुद्धा आता या ठिकाणी भोजन करण्यासाठी बसलेल्या आहेत. काकू मी तुमच्यासोबत बोलण्यासाठी आलो, बाकी दुसरं काय नाही. कुठून आला तुम्ही? लातूरवरून. बरं किती दिवस चालतात सारखं इथे यायला? किती वेळ लागला? आता आज का हां. लातूरवरून कधी निघाला होतात? बुधवारी निघालेलं. मग दम वगैरे काही थकवा वगैरे रस्त्यामध्ये लागला नाही? काहीच नाही आहे. हां. काहीच लागाय नाही बघा. उगाच चालत तर चालू. काय वाटतं या यात्रेमध्ये सहभागी झाल्यानंतर? खूप छान वाटते. काही वाटत नाही. जेवायला वगैरे भरपूर आहे. काही नाही, थकवा वाटत नाही बघा. तुम्ही कुठून आला? नळेगाव. बर नळेगाव. किती दिवस लागले इथपर्यंत? आम्हाला यायला बघा 6वा दिवस आहे. 6 दिवस तुम्ही चालत आहात कंटिन्यू? 7 दिवस. बर उद्या होते 7 दिवस आम्हाला. आम्ही गुरुवारी निघाला. बर. मग आज उद्या आज 6 दिवस झाला आम्हाला. दीदी तू कुठून आलीस? आम्हाला त्रास नाही. हां. त्रास कसला आणि उल्हास येते. आणि काय कारण असू शकते याच्या मागचं? याचं ती महत्वच वेगळं आहे. हां हां. हा ही गुरुराज माऊलीचं महत्वच वेगळं आहे. म्हणजे आनंदच येते. किती दिवस आला का आला आम्हाला काहीच कळालं नाही. काल आल्यासारखंच वाटलं आम्हाला. आणि 5-6वा दिवस आहे आज, पण आम्हाला वाटलं नाही 6 दिवस झाले म्हणून. कालच आला की असं वाटलं नाही आम्हाला. तर या 71व्या महापदयात्रेमध्ये आलेल्या या भाविकांच्या प्रतिक्रिया आहेत. अशाच प्रकारचे ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आवाज बहुजनांचा न्यूज. राही करता शिवाजीराव गायकवाड, बीड.